नाही, ते कल्याणपूर येथील ज्या चिमुरडीवरती हा प्रसंग ओढवला होता तो विशाल गवळी, आज त्यांनी त्याचं जीवन संपवलेलं आहे. परंतु जर कायद्याच्या कचाट्यात तो तर पूर्णपणे अडकला होता आणि त्या दृष्टीने जर त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली असती तर इतर लोक जे हे कृत्य करतात त्यांच्यावरती फार मोठा वचक बसला असता. आणि मला वाटतं ह्या गोष्टीला घाबरूनच त्यांनी आज सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केलेली आहे. पण सर्वसामान्यांची इच्छा होती की कायद्याच्या दृष्टीने कायद्याच्या याच्यामध्ये त्याला फाशी म्हणा किंवा इतर जी पण शिक्षा आहे ती जर त्यांनी भोगली असती तर हे कृत्य करणारे इतर जे समाजकंटक आहेत त्यांना एक चांगली अद्दल घडली असती. ठीक आहे, हा पण एक प्रकारे नैसर्गिक न्याय आहे, तो तर तिला मुलीला भेटलेलाच आहे, त्यांच्या कुटुंबांना भेटलेला आहे. पण तरी पण माझं एक असं म्हणणं होतं की बाबा कायद्याने झालं असतं तर ते एक चांगला संदेश पूर्ण देशभर महाराष्ट्रभर गेला असता.